जीवन गुण्यागोविंदाने आनंदाने व्यवस्थितपणे परिपूर्ण करून घे. सांभाळकर राखणदार आपला एक आणि बरं. नमस्कार मंडळी, माझं नाव ऋषिकेश म्हणजेच तुमचा मराठी टुरिस्ट. आज आहे रंगपंचमीचा सण आणि आज ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी आहेत. आज रात्री इंडिया वर्सेस न्यूझीलंड ही वर्ल्ड कपची फायनल मॅचसुद्धा आहे. पण तत्पूर्वी रत्नागिरीची रंगपंचमी ही खूप खास असते. कारण का या दिवशी रत्नागिरीचं जे आमच्या ग्रामदैवत आहे श्रीदेव भैरी किंवा श्रीदेव कालभैरव, सहाणेवरून त्या ठिकाणी ती पालखी जी असते तिथे एक सोहळा असतो. तो म्हणजे पोलिसांची सलामी दिली जाते पालखीला आणि त्यानंतर श्रीदेव भैरी यांची पालखी जोगेश्वरी देवीच्या भेटीसाठी जाते. तर पूर्ण रंगपंचमीचा सोहळा कसा असतो, त्यानंतर पोलिसांची सलामी कशी असते, प्लस जोगेश्वरी मंदिरात काय सोहळा असतो, या सगळ्याविषयी हा एक डिटेल्ड व्लॉग आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि दरवर्षीचा जो तुझ्या पाण्यावरचा सर्वांनी मान दिलेला असतो तो आपला मान्य करून पुढील रंगपंचमीला आपल्या बारावड्याच्या मालकरी गावकरी ट्रस्टी गृहमंडळी संपूर्ण सगळ्याच्या पाठीशी राहून हा गोडी गुलाबाने आनंदानं आणि तुझ्या बाराच्या डोक्याला त्या ठिकाणी जेव्हा तू पण होशील असा तू त्या ठिकाणी जेव्हा सगळ्यांना हुकूम देऊन सगळ्यांना पुरावा करून त्या ठिकाणी घे आणि ह्या वर्षापासून पुढल्या वर्षाप्रमाणे राखंड रखवारी जाऊन मित्रांनो, आता पोलिसांची सलामी असते ती झालेली आहे आणि पालखीसुद्धा आता तिथे नाचवत आहेत. स्वतः आपण चाललो आहे जोगेश्वरीच्या देवळामध्ये. स्वतः पालखी तिथे येईल.
सत्यवती गावशी लागला त्या सत्यवती बाले किल्ल्यापासून काजरगाडीपर्यंत तुमचा अधिकार आहे. त्या अधिकाराप्रमाणे भैरी भगवती जोगेश्वरी नवलाय पवनाय कुणबिंदुकेश्वर जम्बुकेश्वर बारापदाच्या आकाराची समजूत घ्या. तू करेन त्या ठिकाणी समजूत घेऊन राजसत्ता पूर्वसत्ता चतुर्सीमेचा मालक त्या ठिकाणी उभा करू. फाल्गुन पौर्णिमा ते रंगपंचमी हा तुमचा 5 दिवसाचा शिमग्याचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाप्रमाणे आज रंगपंचमीचा दिवस आहे आणि रंगपंचमीच्या दिवशी भैरीबुवा साणेवरून पोलिसांची शस्त्र सलामी स्वीकारून साणेवरून उठून तुझ्या गाठी भेटीला यायच्या सोडायचा. त्याप्रमाणे साणेवरून उठून होळीजवळील फुलवटरातून ताडगाव मार्गे तुझ्या गाठी भेटीला त्या ठिकाणी इथं आता तुझ्या मंदिरात तिथं आलेला आहे. या ठिकाणी तुझी जी त्याची गाठभेट त्या ठिकाणी झालेली आहे सवलेली आहे ही तू आपली त्या ठिकाणी मान्य करून घे. चुकून करायला क्षमा कर आणि आता इथून त्याच्या परतीचा प्रवास त्या ठिकाणी सुरू व्हायचा आहे. त्याप्रमाणे खऱ्या तिकडे लक्ष करून इथून उठून केळसकर सावंतांच्या पाठीमागील बाजून सारणीच्या मागील बाजून तो झाडगाव नाक्यात त्या ठिकाणी जाईल. तिथून डाव्या बाजूला पोतवटरांचा आहे. तिथून परत झाडगाव नाक्यात तिथे येऊन तिथून पुढे गाडी तळावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला वळसा घालून जुन्या तांबटाळी मार्गे त्या ठिकाणी तो नवलाय पवनाईच्या मंदिरात तिची गाठभेट घेण्याला त्या ठिकाणी जाणार आहे सवणार आहे. तिथं तिची गाठभेट घेऊन तिथून पोलीस स्टेशन धंडी नाक्यावरून राधाकृष्ण मंदिर रामआळी मार्गे मारुतीच्या आळीतून तू गोखले नाक्यात त्या ठिकाणी येईल आणि गोखले नाक्यातून त्या ठिकाणी तो धमाल निजाबाद हॉटेल प्रभा काँग्रेस भुवन मुरलीधर मंदिरावरून खालच्या वेळी मार्गे रात्री 12 वाजेपर्यंत तो वैदी मंदिरात जाऊन आपल्या मूळ गादीवर जाऊन तो विराजमान व्हायचा आहे. त्याप्रमाणे खऱ्या तिकडे लक्ष पुरव. साणेवरून उठून तुझी गाठ भेट घेणं आणि तुझा निरोप घेऊन तुझा हुकूम घेऊन इथून जा आपल्या मार्गात त्या ठिकाणी वैदी मंदिरात जाऊन तिथं आपल्या गादीवर विराजमान होईल तोपर्यंत तो ज्या ज्या हद्दीतून ज्या ज्या ठिकाणातून ज्या ज्या भागातून जाणार आहे त्या त्या प्रत्येक हद्दीच्या कारणाची समजूत घाल. ठिकाणच्या महापुरुषाची समजूत घालून तू खरं त्या ठिकाणी समजूत घेऊन या तुमच्या कार्यक्रमामध्ये जी बाळगोपाळ मंडळी सामील होणार आहे त्यामध्ये गावकरी मानकरी ट्रस्टी गृहमंडळी आणि बारावाड्यातील समाजसेवकांच्या जे या कार्यक्रमात सामील होणार आहे त्यांच्यातून देवा धर्मा सांगण्यात सवण्यात देण्यात घेण्यात स्ववळवळ्याच्या बाबतीत या त्या प्रकारे कुठे काही चूक होईल सवरे त्या चुकीमुळेची माफी करून तुझ्या आशीर्वादानं तो त्याचा कार्यक्रम वेळेवर तिथे 12 वाजेपर्यंत बैरी मंदिरात विराजमान झाला पाहिजे याची तू खबरदारी घे. सर्वांना त्या ठिकाणी चांगल्या झाले सद्बुद्धी देऊन हा कार्यक्रम गुन्हा गोविंदाने आनंदाने व्यवस्थितपणे परिपूर्ण करून घे. सांभाळकर राखणदार अटवाले कधी बरं का. तर मित्रांनो आज आपल्यासोबत होता अथर्व आणि याने बरंचसं शूट केलं आज आपलं. मला फार गर्दीत असं शूट करता येत नव्हतं सो ह्याने कॅमेरा हँडल केला. सो थँक्यू अथर्व. तुझ्यामुळे हा एक्सपिरियन्स मला पण मिळाला आणि आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना सुद्धा मिळणार आहे. आता पुढच्या वर्षी दादा पण प्रो होणार आहे. आता मी प्रो होणार गर्दीत शूट करायला. तर मंडळी आता दुपार झालेली आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. भक्तिमय वातावरण, अप्रतिम वातावरण. मी म्हणेन की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घ्यायला पाहिजे, खास कोकणात येऊन. आणि हा जो शिमगा असतो ना तो पारंपरिकरित्याच साजरा केला जातो. DJ वगैरे काही नाही, ढोल पथक असतं. म्हणजे तिथे ती मंडळी असतात, ती ढोलवादन करत असतात आणि पालखी, त्यानंतर पोलिसांची सलामी असेल, सगळं जे काही पारंपरिक पूर्वीपासून चालत आलं आहे तसाच हा सोहळा असतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा असेच व्हिडिओ फ्युचरमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.